तर हॅलो गाईज, आपण आता स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आता एका पुराण्या अशा जागेवर आलो आहे, ज्याचं नाव तुम्ही वरती पाहू शकता, तुम्हाला दिसायलाच असेल, मुरुगन इडली. तर ही इथे हे ॲक्च्युली इडली करता खूप फेमस रेस्टॉरंट आहे. केव्हा याल तर तुम्हाला इडली मिळून जाईल इकडे. तिची खासियत आहे आता पोडी इडली. तर आता आपण इथनं हळूहळू सुरुवात करत आम्ही तुम्हाला आतमधला ॲम्बियन्स दाखवतो आणि मग त्यानंतर आतमध्ये चव घेतल्यावर बाकीचं हॉटेलबद्दल सांगतो तुम्हाला. हा इथला मेन्यू तुम्ही पाहू शकता. इथे इडलीचेच खूप प्रकार आहे, मग वडा, मग पुरी, परोटा. लंचमध्ये हे सगळं पाहू शकता. बिर्याणी मिळते इथे, जिगर थंडा शेवटी घेऊ आपण. या साईडला आपण वरती पाहत आहे. प्राईजही पाहू शकता सगळ्यांची 200च्या आताच्या, म्हणून कोणी इथे येऊन खाऊ शकतं, त्यात हे नाही आहे. ते डोसाचे खूप विविध प्रकार आहे. डोसा मेन्यू त्याच्या मागच्या बाजूला काही आहे का, मागच्या बाजूचं पाहून घ्या तुम्ही. स्नॅक्स मेनूमध्ये हे सगळं आहे. फोटोज इथले सगळं म्हणजे 200च्या आत आहे. एकच डिशाची 250ची आहे, ती पनीरची. तर आपल्याला फायनली इथे पान असं परोसलेलं आहे. ते पद्धत आहे की असे पानावर तुम्हाला पदार्थ देतात. हे आता आपण ऑर्डर दिला नाही, तर त्यांना आता बोलून आपण ऑर्डर देऊ आणि ताटावला सांगतो. मग आता आपण इथे पाहिलं आहे की इथे यांनी सांगितलेलं आहे मेन्यूमध्ये घी पोडी इडली, अरे घी पोडी इडली, घी पोडी मसाला डोसा, ऑनियन दबा मसाला, मसाला डोसाचे असे पदार्थ सांगितले आहेत त्यांनी. मग भाजी तुम्हाला काही पाहिजे तर भाजी आहे त्यात. मग तर आपण घी पोडी इडली ट्राय करून पाहू कशी आहे. ते इथले नाव ऐकलं आहे खूप, तर आपण घी पोडी इडली ट्राय करू. सो 4 घी पोडी इडली. तर फायनली आपली थाळी अशी सजून तयार झाली आहे. त्याच्यात तुम्ही पाहू शकता 4 प्रकारच्या चटण्या आणि एक सांबार इथे कोपऱ्यात. एक वडा आपण घेतलेला ॲडिशनल. आपल्या 2 पोडी इडली, मग ही मिरची चटणी, टमाटरची, नारळाची चटणी आणि अजून एक कांद्याची अशी वेगळी त्यांनी चटणी केलेली आहे. तर आता आपण पाहून घ्या पुन्हा एकदा. तर ही समोरची आपण एक मुलीसोबत आलो आहे, ती चव घेऊन सांगते. नारळाची आहे. सगळे एकत्रच घेते, ती पहिल्यांदा आली आता. आता फायनली आपण चव घेत आहे. आता आपण इडली तोडू. म्हणतात सर्वात सॉफ्ट आहे. तर पाहू, आरामात निघाली आहे पहा, दोन्ही बाजूनी अशी पोडी इडली. तर पहिले आपण याच्यात बुडवून खाऊ, नारळाच्या चटणीत बुडवून. म्हणजे तुम्ही खाऊन घ्या. आता आपण नारळ चटणीसोबत घेत आहे, त्याची चव पाहू. एकदम ॲक्च्युली रेस्टॉरंट मदुराईचं आहे. त्याची सुरुवात मदुराईमध्ये झाली होती. याचा एक वेगळा किस्सा आहे. हे ॲक्च्युली एका मुलाने आपल्या आईची रेसिपी घेऊन, आधीची रेसिपी घेऊन मग त्यांनी सुरू केलेलं आहे. आता दुसरी चटणी आपण घेऊ. तर दुसरी मी घेत आहे टमाटरची चटणी घेत आहे. टमाटरची चटणी वाटत नाही टमाटरची. आपण बोटं चाटण्याची आहे तेवढी मागतो मी. दुसरी मग आपण पुदिन्याची घेत आहे. हिरवी चटणी पुदिन्याची. पुदिन्याची चव आली इडलीमध्ये. दुसरी आपण घेत आहे
नुसती कांद्याची चटणी जी तुम्हाला म्हटलं ती घेते. तर ही अशी कांद्याची चटणी. एक तर इडली एवढी गरम आहे, हे आहे त्यात मसाला आहे, त्यात अजून सारे कांदे. विचार करू शकता काय आला आहे. पुढे आपण आता सांबार में बुडन खाऊ. कोडी इडली आणि सांबारचं कॉम्बिनेशन एक नंबर. जबरदस्त. तर याची खासियत एक आहे की त्यांची पहिली ब्रांच टी नगरमध्ये उघडली आणि आपण तिथेच आलेलो आहे. हे खूप जुनं रेस्टॉरंट आहे, पण यांच्या अजून 4-5 ब्रांचेस आहे. पण ही पहिली ब्रांच आहे, याची खासियत आहे म्हणून आपण इथे येऊन मला चव वगैरे घेऊन दाखवत आहे. आता मी सांबारसोबत आस्वाद घेत आहे. जबरदस्त वाटत आहे एकदम. आपली इडली अशी आहे की तुम्ही नुसते बोट चाटत राहाल एकदम. मध्ये बोटच चाटत आहे मी. तर अजूनही बोटच चाटत राहिलो आहे मी. इडलीची चव जबरदस्त आहे. मी अशी पोट इडली तुम्हाला लिहून देतो. पूर्ण भारतभर तुम्ही कुठे शोधली अशी तुम्हाला तिखट आणि चविष्ट इडली तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ही इथली खासियत आहे. एकदम सॉफ्ट इडली अशी कुठेही मिळणार नाही तुम्ही. मी स्वतः नागपूरचा असून नागपूरमधली अन्न इडली, हे इडली असे बाकी खूप खाल्ले. तिथे अशी बिलकुल चव नाही मिळत. म्हणजे एकदम प्रॉपर साऊथ इंडियन जे असतं ते मी प्रॉपर मधुराई स्टाईलची इडली असते. घी एकदम टाकून, जबरदस्त एकदम टाकून, हे सगळं टाकून तुम्हाला सगळं इथे मिळेल. आता मी आस्वाद घेतो आणि मग तुम्हाला थोडा आणि दाखवतो. म्हणजे तुम्ही आस्वाद घेऊन घ्या इडलीचा. इथे आता 2 प्रकारचे इडल्या आलेल्या आहे. ही तुम्ही राईटला ही पाहता, ही कढीपत्त्याचा मसाला टाकून बनली आहे. आणि ही जी आहे ही गार्लिक जे आपण म्हणतो लसूण त्यांनी बनलेली आहे. आता आपण कढीपत्त्याची ट्राय करू. आणि दोन्ही बाजूला टाकलेलं आहे. सांबार बुडून घरी जो कढीपत्ता टाकता त्याच्यात चुरा करून यांनी टाकलेला आहे याच्यात मसाल्यामध्ये. तो नावाप्रमाणेच आहे यांचं घी पोडी इडली. त्यात घी तुम्ही ओतून टाकतील तुम्हाला. इडली एकदम सॉफ्ट, एकदम चव. पुढची आहे ही गार्लिकवाली मी पुन्हा सांबारमध्ये टाकतो. याची चव म्हणजे पोडी इडलीसारखी वाटत आहे, पण थोडा गार्लिक असल्यामुळे चव वेगळी वाटत आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही समजू शकता कशी चव आहे. आता तुमचा वडाही ट्राय केला. वडाही क्रिस्पी होता एकदम. वडाही मेदूवडा होता, चांगला होता एकदम. शेवटी बिल किती येईल ते महत्त्वाचं आहे, पण चव आस्वाद मस्त चालू आहे दाबून. पोडी इडली अजून 2 मागून घेतल्या ते दाखवल्या नाही तुम्हाला. नंतर या 2 मागून घेतल्या. नवीन व्हरायटी ऐकल्या आणि सांगितलं म्हणून या 2 नवीन हे केल्या. आता मग सगळं झाल्यावर मग हे आपलं मदुराईचं फेमस डिश जिगरथंड आलेलं आहे आपल्याकडे. इथे आय थिंक यांनी लिहिलेलंही असेल. आधी लिहून देत होते पण आता लिहून नाही दिलं आहे. ते याच्यात काय काय डलतं पाहिलं तर तुम्ही आता याच्यात तुम्ही पाहिलं तर याच्यात काय काय टाकलं जातं तुम्ही पहा. ग्लास तुमच्यासमोर ठेवून दिला आहे. त्याच्यात ते पाहिलं या एका ग्लासमध्ये तुम्हाला बासुंदी मिळेल. मग स्वीटनेस वाढवायला तुम्हाला जिरा टाकलेला आहे याच्यात. मग याच्यात जेली म्हणजे इथे साऊथमध्ये याला बदाम मिश्री म्हणतात ते याच्यात टाकलेलं आहे. आणि मग वरनं व्हॅनिलाचं आईस्क्रीम टाकलेलं आहे. आता आहे टेस्टिंग टाईम. आता आपण फायनली टेस्टिंगवर येत आहे. कैसा लग रहा है फर्स्ट टाइम? अच्छा है. कूलिंग इफेक्ट दे रहा है. बाकी मिल्कशेक्स वगैरह होता है उससे काफ़ी अलग है. हेल्दी भी है.
नॉर्थ इंडिया से आके साउथ इंडिया में खा के कैसा लग रहा है? साउथ इंडिया में अच्छा लग रहा है, पहली बार खा रही हूँ मैं ये सब। काफ़ी अच्छा है। मेल रेट 5 आउट ऑफ 5 आई थिंक। चलो डन. आता आपण पांडित चव घेऊ पुन्हा एकदा. दिवसभर उन्हातान्हात घुमून फिरून तुम्हाला जर खरंच तुम्हाला आपलं मन शांत करायचं असेल, तुम्ही इकडे येऊन याची चव घेऊ शकता. नाव आहे जिगरतंडा. मदुराची खूप फेमस डिश आहे एकदम. यात पदार्थ पाहिले तर तुम्ही जिरा, दही, आईस्क्रीम आणल्याचं आणि अजून दूध टाकलेलं आहे. ती बासुंदी ही दूध पेटून बनवतात आणि बघा आहे तर गोड एकदम परफेक्ट आहे एकदम. मला एकदम शांत वाटेल पिल्यावर, एकदम जबरदस्त एकदम. आपण अजून एक चमचा घेऊ. आईस्क्रीम आणि जिऱ्यामध्ये जे थंडपणा येत आहे म्हणजे आता शब्दात नाही सांगू शकत. मदुराला गेले तरी हे ट्राय करा. चेन्नईत आले तर टी नगर किंवा अजून कोणत्याही मुरुगन इडलीमध्ये तुम्ही हे ट्राय करू शकता. चव एकदम हे आहे. तुम्हाला मग त्याचा आस्वाद घेत जातो हळूहळू. आस्वाद नाही दाखवणार नाही, तुमच्या पोटात चुबेल ते आस्वाद घेऊन संपून मग तुम्हाला शेवटी मग तर असं आपलं सगळं मुरुगांमधनं झालेलं आहे. सगळंच खाऊन सगळं पोळी इडली खाल्ली, गार्लिक पोळी इडली, करी लीफ पोळी इडली, कढीपत्ता पोळी इडली म्हणजे दोन्ही एकच आहे खाल्ली. आणि चव मला म्हणजे प्रचंड आवडली. कारण ते मी ऑलरेडी पहिले आलेलो आहे. त्या व्हिडिओ बनवायची हिंमत होत नाही. आता कसं करून सोबत असले की व्हिडिओ बनवता येतं. तर तिचाही रिव्ह्यू घेतला, तिच्याही कसं होतं ते सांगितलं. आता बस चव तर तुमच्यासमोरच बोटं चाटत होतो मी. जिगरतंडा 1 नंबर. पेमेंट आपलं बिल आलेलं आहे 469 असं बिल आलेलं आहे. तर 500च्या आतमध्ये मला म्हणजे रिजनेबलच आहे. तुम्ही केव्हाही या, हलकं जेवायचं असेल तुम्हाला मग तुम्ही इडली खाऊ शकता. डोसाही मिळतो इथे, कारण दुकानाचं नावच आहे मुरुगन इडली. तर बाकीच्या वेळेस तुम्हाला सगळं मिळून जाईल. इडली म्हणजे तुम्हाला दिवसभर मिळेल. ब्रेकफास्टला, लंचला, डिनरला. इव्हन तुम्ही लंचला इथे लोक जनरली मीच खातात. तुम्हाला जर मीच नसेल खायचं, कारण मीच खायला तर हेवी होते. तुम्हाला मीच नसेल खायचं तुम्ही इडली ऑप्ट करू शकता ॲज अ लाईटर ऑप्शन. पण इथली पोळी इडली तुम्हाला तेवढीच 2 खाल तरच पोट भरेल. पण आता व्हिडिओ बनवायचा तर मी 4 खाल्ले आहे. पण व्हिडिओमध्ये सगळं दिसायला पाहिजे, बरोबर सगळं माहिती कळायला पाहिजे. आता आजच्या पुरती एवढंच होतं. चव चांगली होती, तुम्हाला सांगितलं. 5 पैकी मी याला 5 देईल, 10 पैकी 10ही देईल. कारण नावाप्रमाणे चव आहे, जुनी ब्रँच आहे. इथे आपण असं पान असं आपण फोल्ड केलेलं आहे आपल्या बाजूनी. इथे पान आपल्या बाजूनी करण्याच्या याच्यात काय आहे की जर तुम्ही पान आपल्या बाजूला करताय तर त्यांनी तुम्हाला जेवण आवडलेलं आहे, तिथलं चव आवडली आहे, तर तुम्ही पुन्हा याल तर ते म्हणतात ते तुम्ही आपल्या साईडनी तुम्ही करू शकता. आणि तुम्ही जर पान उलट्यात दुसऱ्या जागी पलटून ठेवलं तर म्हणजे तुम्हाला जेवण आवडलं नाही आहे, म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहे त्यांचं सर्विस किंवा त्याशी. आवडलं आहे तर आपण पाणी आपल्या बाजूला करून ठेवलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओपुरती एवढंच होतं. आवडलं असेल तर लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बनवून राहा शेवटपर्यंत असेच कंटेंट पाहायला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.